सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम. तर पाहू शकता आज आहे रथसप्तमीचा दिवस आणि आज बाबांचा वृद्धापन दिन आहे, म्हणजेच की बाबांना स्थापन करून 13 वर्ष झालेली आहेत. तरी ते आज आमच्या हातचे अभिषेक होत आहे. पाहू शकता तुम्ही पंचामृत जल गंगाजल असं काय अभिषेकाला आहे आणि इतकं मन प्रसन्न झालं. असं वाटलं नाही की बाबांनी कसं करून घेतलं. खरंच बाबांची लीलाच अपरंपार आहे. असं वाटलं नव्हतं की आमच्या हातचे अभिषेक होईल, पण इथे पाहू शकता अभिषेक झालेला आमच्या हाताने झालेला. आणि त्यानंतर बाबांचा अभिषेक शृंगार झाल्याच्या नंतर होम हवन होणार आहे. तर पुढे पाहू शकता. आता नक्की पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सगळं माहीत पडेल. आणि त्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर होम हवन झाल्याच्या नंतर जे काही काल्याचं कीर्तन आहे ते पण होणार आहे. आणि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसाद आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जे साई भक्त आहेत त्यांनी ओम साईराम कमेंट करायला विसरू नका. परत एकदा सर्वांना ओम साईराम. पंचकृत ओम श्री साईनाथाय नमः. 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 आता थोडं पाणी घालून मूर्ती स्वच्छ धुवून घ्या. हे पादुका धुवून बाहेर द्या पूजेसाठी. घंटा धुवून घ्या. त्या पादुका काढून घ्या. घालायचं म्हणून तर ते ठेवलंय बाजूला. ते जे मग अशी दुधाचं हे होतं ना, त्याच्यात आम्ही साईनाथ देवता अभिषेक तरी ते पाहू शकता. आता इथे अभिषेक वगैरे झाला बाबांचा. बाबांना आता छान असं पुसून घ्यायचं बाबांचं जे अंग, आणि त्यानंतर मग शृंगार करायचा बाबांचा. तर इथे पाहू शकता बाबांना जी शाल वगैरे आहे ती घातलेली आहे. त्यानंतर मी जे खाली पाणी वगैरे सांडलं होतं ना ते पुसून घेत आहे. आणि त्यानंतर बाबांना छान अशी शाल, खूप छान असा शृंगार केलेला आहे. तर पाहाच तुम्ही. आणि बाबांचा अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर, शृंगार झाल्याच्या नंतर इथे आम्ही आता होमला बसलेलो आहोत. तर इथे पाहू शकता 5 जोड्या अशा बसलेल्या आहेत होमासाठी. आणि होम हवन आहुती म्हणतात ना, ते जात आहे आता होमामध्ये. तर पाहू शकता तुम्ही इथे. ओमाय नमः स्वाहा. ओमाय नमः स्वाहा. ओमाय नमः स्वाहा. ओमाय इदं नमः. प्रियंगुलिकाशामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यं गुणोपेतं बुधं प्रणमाम्यं. बुधाय नमः स्वाहा. बुधाय नमः स्वाहा. बुधाय नमः स्वाहा. बुधाय नमः स्वाहा. बुधाय इदं नमः. शुक्राय नमः स्वाहा. शुक्राय इदं नमः. नीलांजन समाभासं स्वाहा. ओम भूमे नमः स्वाहा. ओम विष्णवे नमः स्वाहा. ओम विष्णवे नमः स्वाहा. ओम इंद्राय नमः.
इथे पहा बाबांचा शृंगार, किती बाबा छान दिसत आहेत. खूप असं प्रसन्न वाटत होतं. इतकं छान कसे 7 दिवस गेले कळाले नाही. आणि 8व्या दिवशी जे काही काल्याचे कीर्तन हे आज होत आहे पाहू शकता. आणि आज म्हणजे रथसप्तमी आहे, वार मंगळवार आहे. तर इथे पाहू शकता हवन आता होत आलेला आहे. आणि हवन झाल्याच्या नंतर जो काही बलीसाठी जो नैवेद्य असतो ना, तो आता इथं त्याची पूजा करून घेत आहेत. आणि हे जे काही भात नैवेद्य असं सर्व काही आहे ते मंदिरावरनं म्हणजे सगळी 5 जोड्यावरनं असं ओवाळून एका अशा जिथं कोणी जात नाही तिथं नैवेद्य ठेवतात. तर पाहू शकता तुम्ही. शिर्डीला आहेत बाबासाहेब, पंढरपूरला आहेत विठ्ठल रुक्माई, मधुकर रावांचं नाव घेते श्रद्धा व्यंकटेशची आई. या उखाण्यात नाव घ्यायचं मग पुढे सरकवायचं. हे आतमध्ये गणपती आता आपण बाजीत बाजी मी तिची, मनीषा माझी तिची. संजीवनी. निळ्या निळ्या आकाशात चंद्र दिसतो कोर, विठ्ठलरावांच्या नावाने कुंकू लेवते कोर. ते पाहू शकता ज्या काही 5 जोड्या होत्या त्यांची ओटी भरण करत आहेत आमच्या मावशी. तर खूप छान असा कार्यक्रम झाला. यानंतर आता काल्याचं कीर्तन सुरू होणार आहे. आणि काल्याचं कीर्तन झाल्याचं की महाप्रसाद झाल्याच्या नंतर 4 वाजता आणि 4 वाजता बाबांची पालखी निघणार आहे. तीही तुम्हाला मी दाखवेल, पण पुढच्या सेकंड पार्टमध्ये दाखवते, कारण हे खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून. तर इथे पाहू शकता आता मावशी ओटी वगैरे भरून घेत आहेत माझी. तर बघा कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि ओम साईराम लिहायला विसरू नका. देव घ्या कोणी ऐकाला घर पुसुरी, देव न लगे देवनीची करुणे लागे. आता देव सगळेजण हात लावून त्या ठिकाणी दही अंडी फोडायची आहे. भगवान महाराज सांगता विधी करी. चला मोठा आपलं जनार्दन बाबाला या म्हणून पाहू शकता काल्याचं कीर्तन झालं. काल्याचा जो काही प्रसाद असतो मटकीतला तो घेतला. त्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी गेलो आम्ही. बसलो तरी महाप्रसाद म्हणजे वाडेकरी वाढतच होते. आणि खूप छान असा प्रसादाला खरंच कोणताही प्रसाद असतो त्याची चवच खूप छान असते. तर इथे पाहू शकता इथे पंक्ती बसलेल्या आहेत. तर चला सर्वांना परत एकदा ओम साईराम.